शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। माडसांगवीमध्ये कायद्याचे रक्षण करणारे वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। गुन्हेगारांमध्ये कायद्याची कुठलीही भीती राहिलेली नाही, याचा प्रत्यय आजच्या या घटनेतून आला। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माडसांगवी या गावात आज सायंकाळी 5 ते 5:15 वाजेच्या दरम्यान सेतू कार्यालयात 3 युवकांनी ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर जुन्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात एका युवकाने ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला। तसेच या हल्ल्यात सेतू कार्यालयात आलेले दिनकर वामन टिळे यांच्या हाताला कोयता लागल्यामुळे गंभीर जखम झाली। या अवस्थेतही ॲडव्होकेट बोराडे यांनी डोक्यावर गंभीर जखम असतानाही हल्लेखोरांपैकी एकाला धरून पोलिसांच्या ताब्यात दिले। या हल्ल्याची वार्ता सर्वत्र पसरली। या घटनेचा सामान्य जनतेकडून आणि वकील वर्गाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आणि पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे।